तुमच्या सगळ्यांचे चेहरे बघून. आणि हे माझं जेन्युइन मत आहे, ऑनेस्ट. तुमच्या मनात पण हे असेल, फक्त एवढंच की तुम्ही सांगणार नाही किंवा नसेलही, काही असू शकतं. पण माझं तोंडावरच सांगतो. एक्झॅक्टली माझं आता मी सांगतेय आणि मी जेन्युइनली नाही भेटणार, खरंच नाही भेटणार. बोलू पण कशी आहे आता तू जे म्हणालीस ना की आधी तू मला हे सगळं बोलायचे आणि मी त्याच्यावरती हो हो बोलायचे, मग सागर दादाकडून तुला हे कळलं. तर हे असं नाहीये. इथे विशाल विटनेस आहे. तिसऱ्या चौथ्या आठवड्यातच मी यांना सांगितलेलं की मी तशी मुलगी नाहीये की तुम्ही माझ्यासोबत कनेक्ट व्हाल आणि मी तुमच्यासोबत कनेक्ट होईल. माझ्यासोबत कनेक्ट होऊ नका. सरळ सांगितलेलं, तोंडावर सरळ सांगितलं. जसं तुझं म्हणणं आहे की माझ्याशी कनेक्ट होऊ नका, तसं माझं म्हणणं होतं माझ्याशी जे नाती मी बनवेल ती मी पुढपर्यंत टिकवेल. जे तुला फेक वाटतात, हा तुझा पॉईंट ऑफ व्ह्यू आहे. म्हणजे मला असं वाटतंय तुझे ऑन अँड ऑफ होत राहतात. त्या आठवड्यात वेगळं, त्या आठवड्यात वेगळं. आता तर वेगळी अनुषी बघायला मिळते, जी अनुषी ड्युटी करणारच नाही म्हणत होती, ती अनुषी जेवण बनवायला लागली, सगळ्यांशी गोड बोलायला लागली. आता काय, आता शेवटचे दिवस आलेत ना, चांगलं बनवून खायला घालते. बिग बॉस माझं दुसरं नाव आहे, ज्याला मी माझ्या सक्सेस पार्टीमध्ये बोलवणार नाहीये, ते आहे अनुश्री मान. अजून काहीतरी काउंटर करायचं होतं मला, काहीतरी बोलण्याचं. मध्यरात्री 1:15 तर पहिला तर बिग बॉस माझी पार्टी आणि माझ्या पार्टीमध्ये फक्त राकेश येणार आहे. आम्ही दोघं डान्स करणार आहोत, एन्जॉय करणार. दुसरे कोणीच नको माझ्या पार्टीमध्ये. बिग बॉस घरात एक खोटी मुलगी आहे, जी खोटं बोलते की तिला इमोशन्स नाही.